तर देशातील नेते शरद पवारांना संपवण्यासाठी एकवटलेत असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे। सुप्रिया सुळेंचा भाजपासह सत्ताधारी नेत्यांवर हा आरोप पाहायला मिळतोय। शरद पवारांना संपवायचं हाच त्यांचा एक कलमी कार्यक्रम असल्याची टीका देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटली आहे। गोष्ट प्रांजळपणे आपल्याला सांगायची आहे की आजचं हे जे इलेक्शन आहे ही एक खूप मोठी लढाई आहे। या देशातले सगळे मोठे नेते हे सगळे पुरुष एकवटलेत, कारण का त्यांना यावेळी आदरणीय पवार साहेबांना संपवायचंय। म्हणजे त्यांना विकास करायचा नाही, त्यांना कामं करायची नाही, त्यांना कांद्याला भाव द्यायचा नाही, त्यांना शेतकऱ्यांना मदत करायची नाही, त्यांना फक्त शरद पवारांना संपवायचंय। हा एकच त्यांचा कर्मी कार्यक्रम आहे। हाच मतदारसंघ सगळ्यांना का हवाय? दुसऱ्या कुठल्या तरी मतदारसंघाची चर्चा होते का टीव्हीवर? ह्याच मतदारसंघाची का होते? आणि त्यांना मिळाला नाही कॅन्डिडेट माझ्या विरोधात लढायला। कोणाला कॅन्डिडेट मिळाला नाही? आमचा पक्ष फोडला, घर फोडला आणि आमच्या घरातलीच व्यक्ती आमच्या समोर उभी राहिली। का तुमच्या एवढं काश्मीर टू कन्याकुमारी तुमची सत्ता, तुम्हाला एक कॅन्डिडेट उभा करता आला नाही माझ्या विरोधात?